रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नायशी गावातील शेतकऱ्यांनी गट तयार करून शिमला मिरचीची लागवड केली आहे। 3 एकरमध्ये मिरचीची लागवड करण्यात आली आहे। आतापर्यंत त्यांना 8 टन उत्पादन मिळाले। आणखी 90 टन उत्पादनाची अपेक्षा आहे। आज आपण नायशी गावातील शिमला मिरची पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जाऊयात। कोकण म्हटलं की आपल्या समोर उभं राहतं ते आंबा, काजू, भात आदी पिकं। मात्र सध्या बदलत्या हवामानाचा फटका हा आंब्याला बसतोय। त्यामुळे दरवर्षी आंबा पीक ही अडचणीत येतंय। मात्र कोकणातील पारंपरिक शेतीला आता पर्याय उपलब्ध झालाय। चिपळूण तालुक्यातील नायशी गावात सध्या शिमला मिरचीचा मळा फुललाय। नायशी गावातील सरपंचांनी गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून गटामार्फत शिमला मिरचीची लागवड केली आहे। विशेष म्हणजे गावातील पडीक जमिनीचा वापर लागवडीसाठी करण्यात आलाय। गेल्या 25 दिवसात 8 टन उत्पादन मिळालंय। नायशीचं क्षेत्रफळ हे जवळजवळ 2200 एकरचं क्षेत्रफळ आहे आणि त्यातलं फक्त 25 एकर क्षेत्र हे फक्त आता शेतीखाली आहे। आणि हे बाकीचं क्षेत्र शेतीखाली जर आपण आणलं तर गावातील रोजगार उपलब्ध होईल आणि गाव विकासासाठी आपल्याला चालना देता येईल अशा प्रकारचा मुद्दा आम्ही मुंबईतील ग्रामस्थांजवळ मांडला होता। आणि याबाबत नंतर बऱ्याचशा लोकांजवळ चर्चा करत असताना मुंबईमध्येही 2-3 मीटिंग घेतल्या आणि आमच्या नायशी गावातील 5वाडी ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थ मंडळांजवळ चर्चा करताना त्यांनी या प्रकारच्या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यांनी मंजुरी दिली आणि त्या पद्धतीने त्यांच्या सहकार्याने मुंबई मंडळातल्या सहकार्याने आपण हा इथे 3 एकरचा सामूहिक शेतीचा प्रकल्प तयार केलेला आहे। यासाठी आपण आत्मा अंतर्गत वागेश्वरी स्वयंसहायता शेतकरी गट म्हणून एक गटाची स्थापना केली आणि त्या गटामार्फत आपण 3 एकरमध्ये शिमला मिरचीची लागवड केलेली आहे। यासाठी सुरुवातीला इथल्या काही युवकांना घेऊन मी सातारा, सांगली या परिसरातले मोठे मोठे शेतीचे फॉर्म बघितले आणि तिथे हे केल्यानंतर मुलांनाही वाटलं की आपणही या पद्धतीची शेती इथे करू शकतो आणि आम्ही मग इथे शिमला मिरची करायचा निर्णय घेतला। आतापर्यंत 8 टनाचा माल निघाला आहे। साधारण 80,000चं उत्पन्न आता एका महिन्यामध्ये आम्हाला मिळालेलं आहे। अजून किती उत्पन्न अपेक्षित आहे? अजून हा प्लॉट आमचा 5 ते 6 महिने चालावं अशी अपेक्षा आहे आणि आम्ही एकूण याचं उत्पन्न 100 टनापर्यंत काढण्याचं आम्ही अचीव ठेवलेलं आहे। कारण काही जे प्रगतीशील शेतकरी आहेत ते एवढ्या प्रकारच्या शेतीमध्ये 100 टनापर्यंत उत्पादन काढू शकतात आणि तेच आम्ही टार्गेट ठेवून वाटचाल करतोय। गावातील तरुण नोकरीनिमित्त गाव सोडून शहराकडे जातात, त्यामुळे इथली शेती पडीक राहते। त्यामुळे कॉलेजमध्ये जाणारे काही तरुण कॉलेज करत शेतीतही राबतायत। माझ्या वर्गातले सगळे क्लासमेट जे आहेत ना माझे, ते सगळे मुंबईला असे गेलेले आहेत। पण मी एक असं हे केलं की म्हणजे मनात एक केलं की गावात का होऊ शकत नाही। जर मुंबईच्या ठिकाणी जाऊन आपण पैसे कमवण्यापेक्षा गावात जर आपण करिअर जर बनवलं शेतीमार्फत, मग गावात राहायचा विचार केला मी। तो संपूर्ण गावामध्ये आपणाला शेतीची ओलिताखाली आणायचा आमचा प्रयत्न आहे। या दृष्टीनं आपण जवळच ज्या नदीवरती लिफ्ट करून पुढच्या वर्षामध्ये आपण 100 एकर क्षेत्र आपण ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न करतोय, जेणेकरून गावातील बऱ्याचशा लोकांना स्थानिक रोजगार उपलब्ध होईल आणि गावचं वार्षिक उत्पन्नही वाढेल। नायशी गावातील शेतकऱ्यांची धडपड पाहून मुंबईतील चाकरमान्यांनी गावातील लोकांना मदत केली। चाकरमानी आणि गावातील शेतकऱ्यांच्या मदतीनं शेतकरी चळवळ उभी राहिली। या शेतीतून गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला। शेतामध्ये आम्ही 8 तास काम करतो। तर आपण कुठेही कंपनीमध्ये गेलो का कुठेही गेलो तरी 8 तास काम करावंच लागतं। त्या पद्धतीने आपण बोलू आपण इथेच काम करायचं। आपले सगळी शेती आहे, अशी वसाड शेती असताना आपण त्या शेतीमध्ये काही ना काहीतरी जर पिकवलं तर त्याचा फायदा आपल्यालाच होईल। या उद्देशाने आम्ही ह्या शेतीच्यामध्ये भाग घेतला। तर सगळ्यांचा पाठिंबा व्यवस्थित आहे। आमच्या चाकरमान्यांपासून इथल्या स्थानिक लोकांपासून सगळ्यांचा पाठिंबा आम्हाला व्यवस्थित आहे, म्हणून आम्ही इथपर्यंत सगळ्यात चालले। त्यांना सरळ असते मदत केली आणि तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाने पैसे जमा करून त्यांना हा प्रकल्प राबवण्यासाठी मदत केलेली आहे। अजूनही जर समजा आमची जर लोकांची तयारी आहे, जर अजून पुढे जर काही पीक घ्यायचं असेल त्याला आम्ही संपूर्ण गावकरी चाकरमानी सर्व पूर्ण पाठिंबा द्यायला तयार आहोत। घाट माथ्यावर प्रामुख्यानं होणारी शिमला मिरची आता कोकणात देखील होऊ लागली आहे। त्यामुळे कोकणात पारंपरिक पिकाला आता शिमला मिरचीचा पर्याय देखील उपलब्ध झालाय। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।